राजकारणातल्या घराणेशाहीबद्दल मी फारसं काही बोलणार नाही. पण फरक इतकाच आहे, की एखाद्या पक्षाचा प्रमुख, पक्षाचा अध्यक्ष ज्यावेळी आपल्या घरामध्ये 2-2, 3-3 पदं ठेवतो. मग सोनिया गांधीपासून अगदी अलीकडच्या काळात अजित पवारांच्या घरापर्यंत प्रत्येक पक्षाच्या प्रमुख, अगदी प्रदेशाध्यक्ष तटकरेंचं जरी घेतलं, तरी एक खासदार, एक मुलगा आमदार, दुसरी मुलगी मंत्री आणि अशी राजकीय घराणेशाही ज्या पक्षात आहे, त्या पक्षातल्या नेत्यांना जर असं वाटत असेल, की आमच्या प्रमुखांना वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय का? तर हे रास्त आहे. अर्थात मी बोलतोय छगन भुजबळांच्या. छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार आहेत. त्यांच्या ठिकाणी त्यांचे पुतणे समीर भुजबळ हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावर मी सगळं सविस्तर सांगणार आहे. पण त्याआधी मागच्या 1-2 दिवसामध्ये मुंबईमध्ये ज्या मॅरेथॉन बैठका चालू आहेत, त्याच्यात नेमकी काय चर्चा झाली यावर चर्चा करणार आहे. छगन भुजबळ ज्यावेळी म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षासाठी पवार कुटुंबाचं जेवढं योगदान आहे, तटकरे कुटुंबाचं जेवढं योगदान आहे, तेवढंच योगदान हे भुजबळ कुटुंबाचं सुद्धा आहे. आणि म्हणून जो न्याय अजित पवार कुटुंबाला लागू आहे, जो न्याय तटकरेंच्या कुटुंबाला लागू आहे, तोच न्याय भुजबळांच्या कुटुंबाला पण लागू झाला पाहिजे. काय न्यायाची मागणी आहे? भुजबळ असं का म्हणाले? या संदर्भात पुढचे काही वेळ मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. ज्यावेळी छगन भुजबळांनी हा प्रश्न उपस्थित केला, त्यावेळी त्यांचा रोख होता. अर्थात आत्ताच्या काही दिवसापूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात. आपल्या सगळ्याला माहीत आहे. खासदार असलेले सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष. स्वतः खासदार, त्यांच्या कन्या आदिती तटकरे या आमदार आणि त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री. त्यांना दुसरा मुलगा म्हणजे पहिली मुलगी आमदार आहेच. दुसऱ्या मुलाला म्हणजे अनिकेत तटकरे यांना पुन्हा एकदा आमदार केले तटकरेंनी. खरं तर आम्ही माध्यमामध्ये मागच्या महिन्या, दीड महिन्यामध्ये एक बातम्या सातत्यानं समोर आणायचा प्रयत्न करत होतो, किंबहुना तशी चर्चा होती म्हणून मांडण्याचा प्रयत्न करत होतो, की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या पश्चात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ या सगळ्या नेत्यासंदर्भामध्ये फार मोठी नाराजी आहे. पण ही नाराजी वगैरे काही नसते हं. जर तशी नाराजी असते, तर तटकरेंचा मुलगा विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेला नसता. अर्थात पक्षाने त्याला कुणाला विरोध केला नाही आणि हाच धागा पकडलाय छगन भुजबळांनी. ज्यावेळी अजित पवार हे पक्षप्रमुख म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होते, त्याच वेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवरती दिल्लीत पाठवलं होतं आणि हे सूत्र जे भुजबळांनी समोर आणलंय ते असं होतं, की घरातील एक जण केंद्रामध्ये असेल तर दुसरा राज्यामध्ये असला पाहिजे. तंतोतंत जुळत आहे. अजित पवार राज्यात होते आणि म्हणून सुनेत्रा पवारांना त्यांनी दिल्लीत पाठवलं. तटकरे जे दिल्लीमध्ये खासदार म्हणून काम करत होते, त्यावेळी त्यांच्या कन्याला आदित्य तटकरेंना राज्यामध्ये मंत्री करण्यात आलं आणि हाच न्याय आता भुजबळ कुटुंबाला लागू झाला पाहिजे, अशी मागणी छगन भुजबळ करतात. छगन भुजबळाच्या घरी आधीच पद आहेत. म्हणजे स्वतः छगन भुजबळ हे आमदार म्हणून निवडून आले, पण त्यांना काही काळ मंत्रिपद मिळालं नाही. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना ते मंत्रिपद मिळालं खरं. मात्र त्यापूर्वीच 2024ला ज्यावेळी राज्यपाल नियुक्त आमदारांची घोषणा करायची होती, नियुक्ती करायची होती, अजित पवारांनी पंकज भुजबळ, जे छगन भुजबळांचे चिरंजीव आहेत, जे यापूर्वी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून 2दा निवडून आले होते, त्यांना आमदार केलं होतं. म्हणजे आज छगन भुजबळांचे चिरंजीव आमदार आहेत. स्वतः छगन भुजबळ मंत्री आहेत. पण त्यांना जायचंय राज्यसभेवर. मग राज्यसभेवर गेले आणि त्यांची जागा जर रिक्त झाली, तर तिथे पुतण्या ॲडजस्ट करायचा आहे. पुतण्या केवळ राज्यसभेला निवडून गेल्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणुकीतून निवडून आणायचं नाही, तर त्याआधी पुतण्या समीर भुजबळ यांना त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ. खरं तर अजित पवारांच्या नंतर ही जी सगळी नेते मंडळी आहे, ही नेते मंडळी प्रचंड नाराज आहे. पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार या या सगळ्या नेत्यापासून दूर जात आहेत का? असे अनेक प्रश्न माध्यमांनी उपस्थित. मात्र हे सगळे प्रश्न खोडून काढलेत मागच्या 8 ते 15 दिवसातल्या घडणाऱ्या घडामोडीनंतर. तटकरेंचे चिरंजीव ज्यावेळी विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले, त्यानंतर छगन भुजबळांना सुद्धा आस लागली आणि आपल्याला माहिती आहे, की मागच्या काही महिन्यापासून छगन भुजबळ जे स्वप्न पाहतायत, ज्यांना राज्यसभेवर खरं तर यापूर्वी जायचं होतं, मात्र ते योग जुळून आला नाही. आता मात्र अजित पवारांच्या अकाली मृत्यूनंतर सुनेत्रा पवार या राज्यात परत आल्या आणि सुनेत्रा पवार ज्यांचा कालावधी 2028 जुलै महिन्यापर्यंत आहे, तिथपर्यंत एक खासदार पाठवायचा होता आणि तो खासदार असणार आहेत छगन भुजबळ. छगन भुजबळांना अजित पवारांनी 2024ला आमदार झाल्यानंतर खरं तर कित्येक महिने बिना मंत्रिपदाचं ठेवलं होतं. त्या काळामध्ये अनेक समता परिषदेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
अनेकांनी राजीनामा दिले. छगन भुजबळांनी सुद्धा जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. मात्र त्याचा काहीही परिणाम अजित पवारांवर झाला नाही आणि अजित पवारांनी छगन भुजबळांना मंत्रिपद दिलं नव्हतं. असं म्हटलं जातं की 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्येच खरं तर छगन भुजबळांना दिल्लीला जायचं होतं खासदार होऊन. पण जरांगे पाटील यांनी त्यांचं जे आंदोलन उभा केलं होतं, त्या आंदोलनाचा परिणाम इतका होता, की कदाचित छगन भुजबळांना भीती वाटली आणि त्यांनी तो निर्णय स्थगित केला. खरं तर भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा त्यांच्या खासदारकीला मोठा पाठिंबा होता. ग्रीन सिग्नल होतं. पण तरीही त्यांनी तो निर्णय माघारी घेतला आणि अखेर ते येवल्यामधून निवडून आले. येवल्यामधून निवडून आल्यानंतर छगन भुजबळांना अजितदादांनी मंत्री केलं नाही. पण मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना ज्यावेळी राजीनामा द्यावा लागला आणि त्या रिक्त झालेल्या जागेवर मग पुन्हा एकदा छगन भुजबळांची वर्णी लागली आणि तेच छगन भुजबळ मागच्या 1 वर्षापासून राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री. खरं तर एक चर्चा अशीही सध्या माध्यमामध्ये चालू आहे, की छगन भुजबळ ज्या धनंजय मुंडेच्या जागेवरती कॅबिनेट मिनिस्टर म्हणून आलेत, आता ही जागा एक्सचेंज होणार आहे. धनंजय मुंडे पुन्हा छगन भुजबळ राज्यसभेवर गेल्यानंतर मंत्री होऊ शकतात. मात्र सध्या तरी राष्ट्रवादी किंवा भारतीय जनता पार्टी या गोटातून या गोष्टीला अनुमोदन मिळत नाही आणि मग छगन भुजबळ सुद्धा अडून बसलेत. जर त्यांना राज्यसभेवर तुम्हाला पाठवायचं असेल, तर त्यांच्या ठिकाणी त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांना कॅबिनेट मंत्री केलं पाहिजे. चर्चा तर अशी सुद्धा आहे, की अगदी काही म्हणजे हा व्हिडिओ आल्यानंतर काही तासामध्ये हे आपल्याला पाहायचंय, की आधी राज्यसभेवर छगन भुजबळांच्या नावाची घोषणा होते, का राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मिनिस्टर म्हणून समीर भुजबळ एंट्री करतात. कारण हीच नेमकी मेक आहे. छगन भुजबळांची जी मागणी आहे ती हीच आहे, की त्यांना राज्यसभेची उमेदवारी घोषित होण्याअगोदर समीर भुजबळ यांना मात्र कॅबिनेट मंत्री पदाची शपथ दिली गेली पाहिजे. अशीही शपथ देता येते कारण त्यानंतरचा जो 6 महिन्याचा कालावधी असतो, त्या 6 महिन्यामध्ये त्यांनी कुठल्यातरी एका सभागृहाचं सदस्य व्हायचं असतं. अर्थात ज्यावेळी राज्यसभेवर स्वतः छगन भुजबळ जातील, त्यानंतर त्यांची जी विधानसभेची जागा रिक्त होणार आहे, तिथं स्वतः समीर भुजबळ निवडणूक लढतीलच आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये ते निवडून आल्यानंतर त्यांना कॅबिनेट मिनिस्टर केलं जाईल. पण ती वाट न पाहता समीर भुजबळांना कॅबिनेट मिनिस्टर करा आणि त्यानंतर मी राज्यसभेवर जाईल, अशी मागणी खरं तर छगन भुजबळांनी लावून धरली आहे आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटामध्ये मागच्या 24 तासापासून मोठे म्हणजे अगदी उलट-सुलट चर्चा होत आहेत. भारतीय जनता पार्टी किंवा देवेंद्र फडणवीस यांनी तर याला ओ दिलाय. कारण अर्थात हा सगळा प्रश्न जो आहे, तो सुनेत्रा पवार यांच्या निर्णयानंतर असणार आहे किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयानंतर असणार आहे. भारतीय जनता पार्टीने मात्र याला ओ दिलाय. त्यामुळे पुढच्या काही तासामध्ये हे जरी घडणार असलं, तरी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, की समीर भुजबळ कोण? म्हणजे राज्यामध्ये असे पुतणे आपण बघितलेत, की ज्या पुतण्यामुळं चुलत्याचं राजकारण अडचणीत आलं. ज्या पुतण्याने केलेल्या बंडामुळं चुलत्यांच्या पक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. मग अगदी ठाकरे घराण्यातील पुतण्याचं बंड असो, की मुंडे घराण्यातील पुतण्याचं बंड असो, अलीकडच्या काळात क्षीरसागर कुटुंबामध्ये पुतण्यामुळे झालेलं बंड असो, इथे मात्र उलटं घडताना पाहायला मिळत आहे. स्वतः छगन भुजबळ यांचा मुलगा आधीच आमदार असताना, छगन भुजबळ मात्र आमदार नसलेल्या पुतण्यासाठी किंबहुना मागच्या अनेक दिवसापासून त्यांचं काम बघणाऱ्या मतदारसंघातील त्यांच्या राजकीय वारशासाठी आता मंत्रिपदाची मागणी करू लागलेत. समीर भुजबळ हे यापूर्वी 2009 ते 2014 या 5 वर्षाच्या काळामध्ये खासदार म्हणून निवडून आले होते. खरं तर त्यांनी त्यानंतर अनेक निवडणुका लढल्या. अलीकडच्या काळात अगदी 2024च्या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांनी निवडणूक लढली. मात्र सुहास कांदे यांनी त्यांचा पराभव केला. यापूर्वी समीर भुजबळ यांनी केवळ नाशिकमध्येच काम बघितले असं नाही, तर अगदी मुंबई प्रदेशाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा बराच काळ ते अध्यक्ष होते. आणि त्याच काळामध्ये आपल्याला माहिती आहे, की छगन भुजबळावरती अन्याय झालाय. छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपदं दिलं जात नाहीत. म्हणून समता परिषदेच्या राज्यभरच्या कार्यकर्त्यांनी जसे राजीनामे दिले होते, त्यातला पहिला राजीनामा दिला होता तो समीर भुजबळ यांनी दिला होता. आणि त्यानंतर ते मात्र मुंबई प्रदेशाच्या पदाधिकारी पदापासून दूर गेले. मधल्या काळामध्ये छगन भुजबळ ज्यावेळी आजारी होते, अनेक दिवस ते स्वतःच्या मतदारसंघात सुद्धा जाऊ शकले नव्हते. त्याही काळामध्ये समीर भुजबळ, जे छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत, ते मात्र येवला विधानसभा मतदारसंघाचं काम बघत होते. नाशिक जिल्ह्यातील भुजबळ समर्थकांच्या कामामध्ये व्यस्त असलेले समीर भुजबळ हे मागच्या अनेक वर्षापासून मतदारसंघातील काम असतील, समता परिषदेचे राज्याचे कार्यकर्ते ज्यावेळी छगन भुजबळाकडे काही काम घेऊन जातात, तर त्याची जबाबदारी
ही अर्थात समीर भुजबळ यांच्याकडेच दिली जाते आणि म्हणून त्या समीर भुजबळ यांना त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आधीच एक मुलगा छगन भुजबळांनी सेटल केलाय. 2024ला राज्यपाल नियुक्त आमदाराच्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे. ते स्वतः आमदार म्हणून सध्या काम करतायत सभागृहामध्ये. आता पुतण्यासुद्धा त्यांना सभागृहात हवाय. किंबहुना केवळ सभागृहात नाही, तर तो राज्याच्या मंत्रिमंडळात हवाय. काय होईल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये? जो नियम अजित पवार यांच्या घराण्याला लागू झाला, जो नियम तटकरे यांच्या कुटुंबाला लागू झाला, तोच नियम आता छगन भुजबळांच्या कुटुंबाला लागू होणार का? हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे. एक मात्र नक्की आहे, की छगन भुजबळ दिल्लीला जाण्या अगोदरच काही गोष्टीची चर्चा पुन्हा एकदा होत होते. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं एक केंद्रातलं राज्यमंत्रीपद रिक्त आहे. जे स्वतः प्रफुल्ल पटेलांनी घ्यावं अशी मागणी मागच्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी करत होते. मात्र प्रफुल्ल पटेलांनी, ज्यांनी कॅबिनेट मिनिस्टर म्हणून यापूर्वी काम बघितलंय, त्यांनी राज्यमंत्रीपद घेणं टाळलं आणि तेच राज्यमंत्रीपद आता स्वतःला मिळावं अशी मागणीसुद्धा छगन भुजबळ समर्थक करतायत. जर राज्यामध्ये समीर भुजबळाच्या माध्यमातून भुजबळ समर्थकांना किंबहुना भुजबळांच्या वारशाला जर इथं कॅबिनेट मिनिस्टर होता येत नसेल, तर छगन भुजबळांना यांना रिक्त असलेल्या राज्यमंत्री पदावर शपथ द्यावी, असा एक सूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून पाहायला मिळतोय, किंबहुना भुजबळ समर्थकातून पाहायला मिळतंय. बाकी काही हो, एक गोष्ट मात्र नक्की आहे, की राजकीय घराणेशाही ही केवळ तुमच्या आमच्यासाठी, राजकीय घराणेशाही एक सामान्य माणसांसाठी. एखादा ग्रामपंचायत सदस्य असेल, तर त्याच्या घरात दुसरा जिल्हा परिषद सदस्य होईल का? एखादा पंचायत समिती सभापती असेल, तर त्याच्या घरात जिल्हा परिषद तिकीट दिलं गेलं पाहिजे का? याच्यावर नेते वाद घालू शकतात. मात्र नेते ज्यावेळी प्रमुख असतात एखाद्या पक्षाचे, हा नियम मात्र त्यांना लागू नसतो. असं असतं तर अगदी गांधी कुटुंबाच्या घरात, असं असतं तर पवार कुटुंबाच्या घरात, असं असतं तर ठाकरे कुटुंबाच्या घरात, किंबहुना तटकरे आणि अलीकडच्या काळात आलेल्या छगन भुजबळाच्या घरात हा न्याय लागू झाला नसता. त्यामुळं राजकीय घराणेशाही ही केवळ फक्त सर्वसामान्यासाठी आहे. हेच छगन भुजबळांच्या या दिल्ली झाल्यानंतर, किंबहुना समीर भुजबळांच्या या मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पुन्हा एकदा सिद्ध होईल. धन्यवाद.